आज दिनांक 31 मे रोजी नाशिक रोडला अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती नाशिक रोड दुर्गा उद्यानाशेजारी असलेल्या जागेत अहिल्यामाता होळकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास विविध मान्यवरांकडून पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी खासदार हेमंत गोडसे, प्राचार्य राम कुलकर्णी, माजी नगरसेवक रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, जगदीश पवार, प्रशांत दिवे, मनोहर कोरडे, विक्रम कदम, श्याम खोले, मंगेश लांडगे, नितीन धानापुणे, बंटी कोरडे, संतोष शहाणे, पंच कमिटी सुभाष सयाजी आचट, संपत भाऊराव भाड, गोटीराम कोंडाजी वाघ, योगेश त्र्यंबक तागड, अविनाश रामदास ओहोळ, प्रसिद्धी प्रमुख दत्तात्रय सयाजी आचट, क्षत्रिय धनगर समाज बहुउद्देशीय संस्था नाशिक रोड येथील आदी समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाज भावनेचा समाज उपयोगी लोकोपयोगी काम आपल्याला करता येतील, जनसामान्यांचे प्रश्न सोडवता येतील, ते सोडवण्याचं काम प्रामुख्याने आपण सर्वांनी केलं पाहिजे। आणि मी आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं आदरणीय हेमंत गोडसे आणि सर्वच आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा। संपूर्ण भारतात राजमाता परमपूजनीय अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। सालेबादप्रमाणे याही वर्षी नाशिक रोड विभागाच्या वतीनं या ठिकाणी जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्वप्रथमतः ज्यांनी सर्व हे नियोजन आयोजित केलं त्या सर्व कार्यकर्त्यांचं राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या संदर्भामध्ये अनेकांनी त्यांच्या मनोगतामध्ये अनेक महापुरुषांनी ज्या प्रकारे आपल्या समाजाला या देशाला दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलं, त्यामध्ये खास करून या ठिकाणी जसं सरांनी देखील सांगितलं तर त्या काळामध्ये त्यांनी पाण्याचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना समजून सांगितलं। अनेक मंदिरांची उभारणी त्या ठिकाणी केली। आज पाण्याच्या संदर्भामध्ये आज आपण देखील बघतोय का ज्यावेळी दुष्काळ सावट येतं तर अनेकदा आपण त्याकरता नियोजन करत असतो, परंतु ते नियोजन गेले शेकडो वर्षापूर्वी आपल्या निदर्शनास आणून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाले। मंदिराच्या उभारण्या त्यांनी त्या ठिकाणी केल्या। मला असं वाटतं का निश्चित या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी देखील त्या ठिकाणी काशी विश्वेश्वर मंदिर त्या ठिकाणी झालं, विशेषतः त्यांचं त्या ठिकाणी पुतळ्याची उभारणी त्या ठिकाणी केली। आणि म्हणून मला असं वाटतं का त्यांनी आपल्या या देशाला एक धार्मिक संस्कृती जोपासण्याचं देखील त्या माध्यमातून काम या ठिकाणी केलेलं आहे। त्यांनी अनेक आपल्याला जे काही विचार त्यांनी दिले, समाजाला एकोपा आणि एकत्रित राहून आपल्या समाजाची आणि देशाची सेवा कशी करावी त्या संदर्भामध्ये जे काही विचार आपल्याला दिले, मला असं वाटतं का ते विचाराचं अवलोकन करण्याचं खऱ्या अर्थानं या जयंतीच्या निमित्तानं खरा दिवस आहे। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक।